खोटं बोलतो तो माणूस. अहो घाबरलेला माणूस आहे. पाय लटपटतायत बघा तुम्ही, त्याचे हात लटपटतायत. खेळ संपलाय त्याचा. भविष्यात ते रिशफल मध्ये मंत्रिमंडळाच्या ते मंत्रिमंडळात जातील की नाही याची शंका मला वाटते. हे मी अत्यंत हे विधान धाडसी जरी असलं तरी खरं आहे. या देशामध्ये सध्या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडतायत आणि त्याचं खापर नरेंद्र मोदींवर फुटलं जात आहे, त्याला जबाबदार स्वतः अमित शहा आहेत. हे मोदींना पटलेलं आहे. वाद आहे दोघांमध्ये, कळेल तुम्हाला लवकर. हे मुळात अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला. ही माझी बातमी. मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा. आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतोय हे 100% सत्य. उनको डिप्यूटी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया. सर, ते काल जलजीवन मिशन की एक बैठक झाली. बाकी जे सांगितलं जातं की मोदी नंतर कोण, त्या व्यक्तींना देखील मुळात मोदींनंतर अमित शहा नक्कीच नाही. आणि मोदीही किती काळ राहतील 29 पर्यंत त्याच्याविषयी देशाच्या मनात शंका आहे. यापुढलं आंदोलन जे आहे जेएनजी आणि देशभरामध्ये हे ईव्हीएमच्या विरुद्ध असेल, लक्षात घ्या. पण त्यामुळं पक्षांतर्गत भाजपमध्ये काही वाद आहे असं वाटतं. पक्षांतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या पक्षाच्या त्यांच्या आहेत, त्याच्यावरती मी बोललो. मित्र राहिले आम्हाला माहिती आहे त्यांच्या पक्षात मुळात त्यांचा पक्षच नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस असे अनेक पक्ष फोडून निर्माण झालेला ती एक कॉलनी वसाहत आहे सध्याची. ती केव्हा उद्ध्वस्त होईल. पुढचं आंदोलन हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये असेल तर ते दिनदिनकडनं म्हणजे काँग्रेस जनता पार्टी सारख्या संघटनांकडे असणार आहे की तुम्ही राजकीय पक्ष म्हणून त्याला? मी राजकीय पक्ष म्हणून म्हणत नाही, पण या देशातल्या तरुणांनी असं ठरवलेलं आहे. ही माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे. याच्यामध्ये कदाचित जेएनजी सुद्धा उतरू शकेल. तर एक प्रश्न आपल्या प्रकरणाला धरून आहे की तुमच्या प्रकरणाचा इतका महत्वाचा सगळे इश्यू त्यामध्ये इन्व्हॉल्ड असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रकरण जे आधी याच सोबत ऐकलं जाणार होतं ते आता ऐकलं का जात नाहीये? नाही, एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख वकील आहेत ते आमच्या सुनावणीच्या वेळेला उपस्थित असतात. अख्ख्या देशाचं लक्ष हे आमच्या सुनावणीकडे आणि त्यानंतरच्या निकालापत्राकडे आहे. आमचं आर्ग्युमेंट संपलं, कदाचित निकाल लागल्यावरती ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येईल, मग तृणमूल काँग्रेस आहे. तर अभिषेक मनोज सिंघवी येतात, त्यांचे इतर ज्युनियर सुद्धा उपस्थित असतात, ते नोटिंग करत असतात. चला, थँक्यू.